अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, श्री रामनवमी खरं तर चैत्र महिन्यातील जी नवमी तिथी असते, या नवमी तिथीला आपण श्री रामनवमी साजरी करत असतो। संपूर्ण वर्षभरात येणारा हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी संपूर्ण दिवसभर आपण माता लक्ष्मीची आणि श्रीरामांची एकत्रित पूजा करत असतो। बघा, आजचा जो दिवस आहे हा विशेष महत्त्वाचा आहे, खास करून उपाय आणि सेवा करण्यासाठी उच्च कोटीचा आहे। आज करावायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणारी श्री रामनवमी कशी साजरी करायची आहे, आज श्रीरामांना कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, आज दीपदान कुठे करायचं आहे, दिव्यामध्ये कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी आपल्याला विशेष कुठले उपाय करायचे आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आजचा दिवस हा सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, कारण चैत्र महिना, संपूर्ण चैत्र महिना हा पूजापाठ व्रतवैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्यापासून ते श्री रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्रीची स्थापना असते। म्हणजे हे जे पहिले 9 दिवस असतात ना, हे कुलदेवीची उपासना करण्यासाठी, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे समजले जातात। त्यात असणारी ही आज चैत्र नवमी, चैत्र रामनवमी। आजच्या दिवशी आपल्याला दिवसभर श्रीरामांचं भजन म्हणायचं आहे, श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहे। जास्त वेळ जरी नाही भेटला, 5 मिनिटं देवघराच्या समोर बसा आणि 5 मिनिटं तरी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र अगदी 5 मिनिटं तुम्ही मनापासून जरी म्हटलात ना तरी खूप आहे। बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आज आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करायचं आहे। सकाळी नाही वेळ भेटला, दुपारी नाही भेटला, संध्याकाळ आहे, उत्तम वेळ आहे 6:30 ते 7:30च्या दरम्यान उंबरठ्याला हळदीचं लेपन करा। ही वेळ किंवा हा टायमिंग लक्ष्मी प्राप्तीचा असतो। या वेळात साक्षात लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते। हळदीचं लेपन हे माता लक्ष्मीला आकर्षित करणारं असतं आणि आजचा जो दिवस आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि श्रीरामांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। ठीक आहे, आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। समोर एक छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये श्रीरामांचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, जे काही असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे। नसेल तर तुम्ही भगवान श्री विष्णूंचा फोटो घेऊ शकतात किंवा बाळकृष्णांची मूर्ती घेऊ शकतात, विठ्ठलाची मूर्ती घेतली तरीही चालेल, कारण हे सगळे जे अवतार आहेत हे श्रीरामप्रभूंचेच आहेत। त्यामुळे याच्यापैकी कुठलीही मूर्ती तुमच्याकडे असेल ती एका तामणामध्ये ठेवा, नसेल तर फक्त एक सुपारी ठेवा, त्या सुपारीला आज श्रीराम स्वरूप समजा, त्याला वरती थोडंसं पाणी अर्पण करा, दूध अर्पण करा, स्वच्छ धुवून पुसून साफ करून घ्या। एका पाटावरती, चौरंगावरती किंवा देवघरामध्येच एका जागी तांदळावरती ही मूर्ती किंवा ही सुपारी ठेवून द्या। हळदी कुंकू असं सगळं काही अर्पण करायचं आहे। फुलं, अक्षता, गंध, धूप, दीप हे सगळं ओवाळून घ्यायचं आहे। हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा रामरक्षाचं पठण करायचं आहे। जोही व्यक्ती आयुष्यात एकदा तरी रामरक्षाचं पठण करतो त्याच्या आयुष्यातील पिशाच बाधा, भूत, प्रेत, संकट हे सगळं हरण होतं। बघा, श्री रामप्रभूंच्या सेवांमध्ये रामरक्षा हा स्तोत्र अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्याला जरी नेहमी नाही जमला किंवा नेहमी नाही ही सेवा जमली, वर्षातून एकदा तरी ही सेवा करा। 1 वेळा का होईना पण आज रामरक्षा देवघराच्या समोर बसून नक्की म्हणा। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर आज तुम्हाला गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे। तुम्ही शिरा बनवू शकतात, तुम्ही खीर बनवू शकतात। पांढऱ्या रंगाचा पदार्थ आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आहे। नवमी आहे, नवमी तिथीच्या दिवशी, अष्टमी आणि नवमी दोनही तिथींच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा साबुदाणा असेल, पांढऱ्या रंगाचा रवा असेल, म्हणजे पांढऱ्या रंगाचा कुठलाही गोड पदार्थ हा नैवेद्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। म्हणून आज पांढऱ्याच रंगाचा शिरा असेल, शेवया असतील, शेवयांची खीर असेल, पांढऱ्या तांदळाची खीर असेल,
यापैकी कुठलाही एक पदार्थ बनवायचा आहे आणि श्री रामप्रभूंना तो नैवेद्य स्वरूप अर्पण करायचा आहे। यावरती तुम्हाला एक न विसरता तुळशीचं पान ठेवायचं आहे, कारण आज तुळशीलाही विशेष महत्त्व आहे। त्यानंतर हे तुम्हाला श्री रामप्रभूंना नैवेद्य स्वरूप अर्पण करायचं आहे। इतकं झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। बघा, जो रेग्युलर तुम्ही दिवसभर दिवा लावलेला आहे तो दिवा वेगळा आणि आत्ता जो दिवा सांगते तो दिवा वेगळा, कारण आज नवमी आहे। नवमीच्या दिवशी असंख्य लोक नवदीपदान करतात। किती न? आता आपल्याला नवदीपदान कसं करायचं हे माहिती नसेल किंवा ताई आम्हाला नाही जमणार, मग तुम्ही एक दीपदान जरी केलं ना, आता ज्या पद्धतीने सांगते या पद्धतीने एक दीपदान जरी केलं ना, तर त्या नवदीपदानाचं जे पुण्य आहे ना ते तुम्हाला लाभेल। यासाठी कणकेचा दिवा बनवायचा आहे, जो सर्वश्रेष्ठ दिवा असतो। फक्त एक कणकेचा दिवा बनवून घ्या आणि नवधान्य घ्या। आता नवधान्य म्हणजे काय? तीळ असतील तुमच्याकडे, पांढऱ्या रंगाचे जव असतील, तांदूळ असतील, गहू असतील, डाळ असेल, असे सर्व नवधान्य एकत्रित करायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला बनवून ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये 2 वातींची मिळून एक वात घालायची आहे, शुद्ध तूप किंवा तुम्हाला तेल घालायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे, दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी हळद घालायची आहे। 7 लवंगा आणि हळद, हळदीमध्ये मिक्स केलेलं हे लवंग एका 3 बोटांनी उचलायचं आहे आणि तुम्हाला भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, जे मारुती स्तोत्र आहे बघा, श्रीरामांच्या सेवेमध्ये मारुती स्तोत्र, मारुती सेवा ही अनंत कोटीची मानली जाते। म्हणून आपल्याला श्री रामरक्षासोबत मारुती स्तोत्र हे म्हणायचं आहे। 3 बोटांमध्ये हे तुम्हाला लवंग उचलायचं आहे आणि तुम्हाला भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूत प्रवंजना, हे जे मारुती स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे। त्याची एक फक्त ओवी म्हणा, 1-2 ओव्या म्हणा आणि हे लवंग तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे। पुन्हा दुसरं लवंग घ्या, पुन्हा पुढच्या ओव्या म्हणा आणि पुन्हा हे लवंग त्याच्यात अर्पण करा। असं संपूर्ण 1 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं तुम्हाला 1-1 लवंग त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे। दिवा रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर दिवा विझलेला जरी असेल, दिवा तुम्ही मुंग्यांसाठी किंवा एखादं वारूळ असेल तिथे तुम्ही ठेवू शकतात, गोमाता असेल तर तिला खाऊ घालू शकतात। फक्त दिव्यांमध्ये घातलेल्या ज्या 7 लवंग आहेत त्या 7 लवंगा काढून घ्यायच्या आहेत, त्यातल्या 4 लवंग घरातल्या 4 कोपऱ्यांना टाकायच्या आहेत आणि राहिलेल्या ज्या 3 लवंग आहेत त्या लाल रंगाच्या कापडात बांधून सतत स्वतःच्या सोबत ठेवून द्यायच्या आहेत। या 3 लवंगा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती देतील, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती करून देतील, तुमचं प्रत्येक वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहतील। आणि ज्या 4 लवंगा तुम्ही घराच्या 4 कोपऱ्यांना 4 दिशांना टाकलेल्या आहेत तर चहूबाजूने सुख, समृद्धी, ऐश्वर हे सगळं काही तुमच्या घरात भरभरून राहील। शिवाय दिव्याच्या खाली ठेवलेलं जे धान्य आहे नवधान्य, हे नवधान्य तुम्ही कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जाऊ शकतात आणि तिथे जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करू शकतात। आता माता लक्ष्मीचं मंदिर समजा नसेल तुमच्या आजूबाजूला कुठे, तर हे तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घातलं तरीही चालेल। पण आज सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला ह्या काही सेवा आणि उपाय करायचे आहेत। या पद्धतीने जर आजच्या दिवशी तुम्ही हा राम उत्सव साजरा केला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, आळलेलं काम मार्गी लागेल, संकटातून दुःखातून मुक्तता होईल आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभरून यश मिळत जाईल। अत्यंत साधं सोपं तुम्हाला सांगितलेलं आहे, नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।